साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। स्मार्ट सिटीच्या ढिसाळ अनागोंदी भ्रष्ट कारभारावर नाराजी व्यक्त करत आमदार विजयकुमार देशमुख यांनी स्मार्ट सिटीचे सीईओ त्र्यंबक ढेंगळे पाटील यांच्या विरोधात केंद्राकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले। मागील 4 वर्षापासून सोलापूर शहराच्या काही भागांमध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विकास कामे चालू आहेत। वारंवार सांगून देखील स्मार्ट सिटीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवले जात नाही। होणारे रस्ते, ड्रेनेज, दिवाबत्ती आणि पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनच्या कामाचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत आहे। स्मार्ट सिटीच्या कामकाजामध्ये होत असलेला भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार यामुळे शहरातील अनेक कामे रखडली आहेत। स्मार्ट सिटीचे सीईओ त्र्यंबक ढेंगळे पाटील हे जाणीवपूर्वक भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना बदनाम करण्याचे काम करीत आहेत। स्मार्ट सिटीचा कारभार हा पारदर्शी होणे अपेक्षित असताना देखील तसा होत नसल्याचे कारण पुढे करत भाजपा आमदार विजयकुमार देशमुख हे केंद्राकडे स्मार्ट सिटीच्या सीईओंची तक्रार करणार असल्याची माहिती यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली। स्मार्ट सिटीचं जे कामं चालू आहेत सोलापूर शहरामध्ये गेले 4 वर्ष झालं कामं झालं, गेले 1.5 वर्ष झालं काम रखडलेलं। माझ्या मतदारसंघात पूर्णपणे बाजारपेठ एरिया, त्या बाजारपेठमध्ये एकही रस्ता व्यवस्थित झाला नाही आज आणि सुरळीत चालू नाही आहे। एक रस्ता चालू असते तर दुसऱ्या दिवशी रात्री दुसरा रस्ता बंद असते, त्या दिवशी पण लोक इकडून तिकडे फिरण्यात आणि व्यापारी सध्याला गौरी गणपती गेलं, येणारा काळ नवरात्रीचा काळ आहे, नंतर दिवाळीचा आणि करोनामुळे गेले 1.5 वर्ष पावणे 2 वर्ष झालं व्यापार बंद होतं। पण आता कुठेतरी थोडं सुरळीत मारायला लागलं आहे। पण ह्या रस्त्यामुळं नागरिक एवढं हैराण झालेलं आहे, त्यामुळं आयुक्तांना म्हणलं की स्मार्ट सिटीचे कामं लवकर व्हायला पाहिजे। आयुक्ताचं म्हणणं आणि महापौरताईचं म्हणणं आहे की आम्ही सातत्यानं स्मार्ट सिटीच्या सीओना पत्र देत असतो की ह्यांनी तुम्ही आढावा बैठक घ्या, कामं चालू आहेत का नाही बघा, पण सीओनी आढावा बैठकच घेतलं जात नाही। त्यामुळं आता आयुक्तांचं तक्रार कुणाकडे करायचं ह्याच्यासाठी विचारण्यासाठी मी यांच्याकडे आलो होतो त्या सीओंच्या तक्रारीबद्दल। आणि त्यामुळं त्यांनी म्हणले की आसिम गुप्ता साहेबांशी बोला तुम्ही आणि त्यानंतर केंद्राकडे बोला, जेणेकरून आणि जे स्मार्ट सिटीचे सीओ आहेत आमच्या नगरसेवकांना बोलले तर तुम्ही महानगरपालिकेचं पैसे भरले नाही त्यामुळे पैसे परत जातील, असं काहीतरी। महानगरपालिकेचे गेले 1.5-2 वर्षाला करोनामुळं टॅक्स वसुली थोडं कमी प्रमाणात आहे किंवा महानगरपालिकेची परिस्थिती पूर्वीपासूनच थोडं अडचणीचं आहे। पण त्यापूर्वी हे कामच सुरुवात होते त्यावेळी अडचण होतं, त्यावेळी पैसे भरलं होतं, काम चालू होतं। पण आता काय हे असं व्हायला आहे जेणेकरून काहीतरी राजकीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सीओ हा खेळ करत आहे की ते कामं होऊ द्यायचं नाही। महानगर कामामध्ये ज्या स्मार्ट सिटीचा केंद्राचा पैसे येत होते त्याला कुठेतरी अडथळा घालायचं, केंद्राचे पैसे न येण्यासारखं काम करायचं, असं काहीतरी करून महानगरपालिका आणि सत्ताधाऱ्यांचं बदनामी करण्याचं काम हा सीओ करत आहे। दरम्यान बुधवारी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचना यांना, पालिका आयुक्त पी शिवशंकर, सभागृह नेते शिवानंद पाटील, भाजपा शहराध्यक्ष विक्रम देशमुख हे महापौरांच्या दालनात चर्चेकरिता उपस्थित होते।